नमस्कार मित्रांनो, मी संजय बाविस्कर. तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे रिअल इस्टेट गाईड. तर चला आपण डिस्कस करूया आजचा टॉपिक. आजचा टॉपिक अशाकरता आहे, की बिल्डर आणि बँकेच्या फसवणुकीपासून सावधान आणि बचावाचे उपाय. तुम्ही म्हणाल, की "अहो, हा टॉपिक कसा काय तुमच्या डोक्यात आला?" तर तुम्हाला सांगू इच्छितो, की आजच्या पेपरमध्ये बातमी आलेली आहे, ऑनलाईन पेपरमध्ये बातमी आलेली आहे, की देहू रोडच्या एका बिल्डरने एका भोळ्या-भाबड्या शिक्षकाला फसवलेलं आहे आणि किंबहुना बिल्डरच नाही, तर बँकेने सुद्धा फसवलेलं आहे. तर चला आपण चर्चा करूया. अ, मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रावर नाही तर किंबहुना देशातनं आणि विदेशातनं सुद्धा पुण्यामध्ये बुकिंग होत असतात आणि पुण्यामध्ये येण्याची सगळ्यांची ओढ असते. पुण्यामध्ये शिक्षण चांगलं मिळतं, नोकरीच्या भरपूर संधी आहेत. तर आपण महाराष्ट्रापुरतं डिस्कस करूया, की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातली, तालुक्यातली लोकं इथं घर घ्यायची इच्छा दाखवतात. त्यांना इथं गुंतवणूक करायची असते, भविष्यात राहण्याची इच्छा असते, त्यांच्या मुलं-बाळांना इथं शिक्षणाची इच्छा असते. तर त्या उद्देशाने ते इथं गुंतवणूक करतात किंवा प्रॉपर्टी राहण्याकरता घेत असतात. तर अशाच एका बायरने पुण्यामध्ये एक शोध घेतला, की आपल्याला घर घ्यायचं आहे आणि तिथंच त्यांचा एक मित्र आहे. त्या मित्राने त्यांना सजेस्ट केलं, की असं-असं एक प्रॉपर्टी आहे, तर घ्यावी. आता ही बातमी आलेली आहे ई-टी रिअॅलिटी नावामध्ये. सो ई-टी रिअॅलिटी ही जे खूप प्रतिष्ठित न्यूजपेपर आहे, जे ऑनलाईन आणि रिअल इस्टेट न्यूज कव्हर करतं. त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे, की अ, देहू रोडचे जे सब इन्स्पेक्टर आहेत, वैभव पाटील साहेब, सो त्यांच्याकडे केस आलेली आहे आणि त्या केसमध्ये असं नमूद केलेलं आहे, जे सांगितल्याप्रमाणे, की त्या ठिकाणी चीटिंगचं आणि कॉन्स्पिरसीचेच केसेस दाखल केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय झालं एक्झॅक्टली? तर नांदेड जिल्ह्यातले एक जे असिस्टंट टीचर आहेत, त्यांचं नाव साहेब आहेत. सो त्यांनी पुण्यामध्ये घर घ्यायचा मानस धरला होता आणि त्याच अनुषंगाने पुण्यातील त्यांचा एक मित्र आहे. त्या मित्राने त्यांना सजेस्ट केलं एक बिल्डरचं नाव. तिथे गेले, त्यांनी बुकिंग केली आणि त्याच प्रकारे तिथं बँकेचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांची ओळख झाली. इथं बँकेचं नाव सांगितलं नाही आहे, बिल्डरचं नाव पण सांगितलेलं नाही आहे. परंतु त्यांनी एक 1 बी-एच-के घेतला आणि तिथं जवळपास नाही म्हणता-म्हणता त्यांनी ₹16,30,000 तो केला त्यांनी आणि त्यांनी ही बुकिंग 5 वर्षापूर्वी केलेली होती. आता याच्यामध्ये काय झालंय, की त्यांना न सांगता त्यांना सांगितलं गेलं, की प्रॉपर्टीचं ॲग्रीमेंट झालेलं आहे, लोन डिस्बर्समेंट झालेली आहे आणि हे त्यांना न कळवता अशा गोष्टी घडलेल्या आहेत. बँकेने सांगितलं, की तुमचं लोन सँक्शन होऊ शकत नाही, तुमचं मंजूर झालेलं नाहीये. परंतु जेव्हा त्याचे काही हप्ते थकले आणि त्यांना त्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी कॉन्टॅक्ट केला, तेव्हा त्यांना माहिती पडलं, की "अहो, इथं लोन माझ्या नावावर घेतलं गेलेलं आहे आणि ही प्रॉपर्टी तर माझी नाही आहे आणि लोन कोणी घेतलं तुम्ही ऐकून अचंबित व्हाल. लोन त्याच्या मित्रांनीच घेतलं ते. जे मित्राने यांना फसवलं आणि जो फ्लॅटचं ते म्हणतं, की ॲग्रीमेंट झालेलं आहे, की ती प्रॉपर्टी त्यांनी सिलेक्ट केली होती, ती प्रॉपर्टी बिल्डरने परस्पर तिराईत माणसाला विकलेली आहे." सो अशा प्रकारे हा गुन्हा घडलेला आहे आणि या गुन्ह्याची चौकशी चालू आहे. सो हा मुद्दा पुढे यायचं कारण काय, की बरेचसे आपले भोळे-भाबडं महाराष्ट्रातील जे लोकं आहेत, त्यांना घर घ्यायचं आहे, पण त्यांना माहीत नाही एक्झॅक्टली कशाप्रकारे काय-काय डॉक्युमेंटेशन लागतात, बिल्डरबरोबर काय-काय डिस्कस करायला पाहिजे, कसे डॉक्युमेंट घ्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. सो आपण त्याच्यावरती संपूर्ण चर्चा करणार आहोत. तर चला तर पुढे चर्चा करूया. सो इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो, की बिल्डरकडून घर घेताना घ्यावयाची काळजी काय-काय घेतली पाहिजे. तर सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही बिल्डरकडे जर गृहप्रकल्पामध्ये बघत असाल, कुठलाही प्रकल्प असू दे, रेसिडेन्शियल असू दे, कमर्शियल असू दे, तो रेरा मंजूर असणे गरजेचे आहे. जर का तो प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर. जर अंडर कन्स्ट्रक्शन नसेल, तर तो प्रोजेक्टला कंप्लीशन सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर तुम्ही समजा पुण्यासारख्या शहरात घेत असाल, तर कंप्लीशन सर्टिफिकेट कोण देणार? तर तिथली महानगरपालिका किंवा पी-एम-आर-डी-ए. दोघांकडनं किंवा जिथं कुठं हा प्रोजेक्ट येत असेल आणि त्या ज्युरिडिक्शनमध्ये किंवा ऑथॉरिटीमध्ये जर प्रोजेक्ट येत असेल, तर तिथनं ती मिळणं गरजेची आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, की बिल्डर हा नामवंत असणं गरजेचं आहे. तर कसं आहे, पुण्यामध्ये बरेचसे छोटे-छोटे बिल्डर्स पण आलेले आहेत. परंतु
त्यांची क्रेडिबिलिटी तेवढी चांगली आहे काय तपासणी गरजेची आहे. सो आपण जर बाहेर गावात नाही तर सगळं माहीत नसेल, तर आपण नामवंत बिल्डरकडेच बुक करायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे, की आपण जेव्हा येथे 20-25 लाख, 50 लाख, 1 कोटी गुंतवतो आहे. सो त्या केसमध्ये त्या अनुषंगाने आपण बिल्डरची संपूर्ण लीगल फाईल घ्यायची प्रोजेक्टची आणि आपल्या वकिलामार्फत तपासून घ्यावी. तिथं जास्त खर्च येत नाही. 25-30 हजार खर्च येऊ शकतो. करा ना खर्च. अहो, तुम्ही जेव्हा 1 कोटीचा फ्लॅट घेताय किंवा बंगलो घेताय, प्लॉट घेताय, ऑफिस घेताय, तर तुम्ही 20-25 खर्च करा ना. त्याच्याने काही मोठं तुमचं नुकसान होणार नाही, पण तुम्हाला त्याची क्लॅरिटी जास्त येईल. हा जो प्रकल्प असणं गरजेचं आहे, तो नामवंत बँकेकडनं मंजूर होणे गरजेचे आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळतं, की ह्या प्रकल्पामध्ये मोठमोठ्या बँकसुद्धा फायनान्स करतात. पुढचा पॉइंट असा आहे, की बिल्डरला प्रत्येक रुपया तुम्ही जर चेकने द्यावा किंवा ऑनलाईन ट्रान्सफरच करावा आणि त्या प्रत्येक रुपयाची रीतसर रिसीट घ्यावी. कुठलाही रोखीने व्यवहार करू नये. व्यवहार करताना हा नेहमी चेकनेच करावा. तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, की तुम्ही आम्हाला रोखीने पैसे द्या, तुमची प्राईस कमी होईल वगैरे, वगैरे असं काही नाही. तुम्ही चेकनेच द्या आणि चेकनेच व्यवहार करा. बुकिंग करताना तुम्ही सही केलेल्या प्रत्येक कागदाचा फोटो घ्या. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिथं टर्म्स अँड कंडिशन्स काय लिहिले तुम्हाला माहीत नाही. ते तुम्ही फोटो काढणे गरजेचं आहे. तुम्ही एवढं वाचू पण शकत नाही किंवा वाचायला वेळ नसतो किंबहुना किंवा देत नाही वेळ. तो फोटो काढून घ्या. पुढचं पॉइंट असा आहे, की बुकिंग केलेल्या प्रॉपर्टीचं अलॉटमेंट लेटर घ्यावे. हा खूप मोठा आणि ऐतिहासिक निर्णय दिलेला रेराने, की ॲग्रीमेंट करायच्या अगोदर तुम्ही जो पैसा बिल्डरला दिलेला आहे, त्याच्या ऐवजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळणं गरजेचं आहे. तुम्ही ₹1 दिला काय आणि प्रॉपर्टीचे 10% रक्कम दिली काय? या दोघंही केसमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळणं गरजेचं आहे. अलॉटमेंट लेटर म्हणजे काय? की तुम्ही जो फ्लॅट किंवा प्लॉट किंवा व्हॉटएव्हर काय प्रॉपर्टी असेल, सिलेक्ट केली असेल, त्याचं संपूर्ण इत्थंभूत वर्णन असतं. तिथे टर्म्स अँड कंडिशन मेन्शन केलेले असतात आणि हे अलॉटमेंट मिळाल्यानंतर बिल्डर ही प्रॉपर्टी परस्पर कुणालाही विकू शकत नाही. त्याच्यावर तुमचाच अधिकार असतो. जोपर्यंत ॲग्रीमेंट होत नाही तोपर्यंत. ॲग्रीमेंट झाल्यानंतर मग तुमचं प्रॉपर्टी तुमची असणारच. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा, की तुम्ही जर का प्रॉपर्टी फायनल केली, सिलेक्ट केली, पैसेसुद्धा दिले, परंतु जर काही कारणास्तव मला कॅन्सल करावं लागलं, तर त्या केसमध्ये तुम्ही कॅन्सलेशनचे टर्म्स अँड कंडिशन समजून घ्या, काय असतील. ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. डिडक्शन महत्त्वाची आहे आणि प्रॉपर्टी बुक झाल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही ॲग्रीमेंट करून घेणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर राहणार आहे आणि ह्याचं रेकॉर्ड जे आहे ते आता रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये सुद्धा असणार आहे आणि रजिस्ट्रेशन ऑफिस संपूर्ण ऑनलाईन झालेलं आहे. जरी तुमच्याबरोबर काही धोकाधडी करण्याचा प्रयत्न केला गेला, तरीसुद्धा हे रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये ही केस ओपन होऊ शकते, की या प्रोजेक्टमधला हा जो फ्लॅट आहे, हा ह्या व्यक्तीला विकला गेलेला आहे. सो त्याची रजिस्ट्रेशन तिथं होणार नाही. त्याच्यानंतर तुमचा संपूर्ण पत्रव्यवहार हा ईमेल किंवा पत्राद्वारेच करा. बिल्डरबरोबर कम्युनिकेशन करताना पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारेच ठेवा. जेणेकरून रेकॉर्ड क्रिएट होईल. कुठंही मिसअंडरस्टँडिंग किंवा कन्सेप्शन होणार नाही. त्याच्यानंतर बिल्डरने बांधकामाच्या स्टेज वाईज जर तुम्हाला पैशाची मागणी केली आणि ते करतातच, तर तुम्ही ते प्रत्यक्ष बांधकाम बघून खात्री करून घ्यावी आणि नंतरच पैसे द्यावे. नाहीतर असं व्हायचं, की तुम्हाला बांधकामाचे पैसे मागितले आणि तुम्ही ते डायरेक्ट दिलेत न बघता. तसं होता कामा नये. आणि त्याच्याबरोबर जर का बँकेतनं तुम्ही लोन घेत असाल, तर हे डिमांड लेटर बँकेत जाईल आणि बँक तुम्हाला काय म्हणणार, की डिमांड लेटरच्या बरोबर तुम्ही जे मागचे पैसे दिले होते, त्याचे रिसिट्स द्या. आर्किटेक्ट सर्टिफिकेट द्या आणि बँकसुद्धा, गव्हर्नमेंट बँक पर्टिक्युलरली गव्हर्नमेंट बँकसुद्धा जाऊन तिथं जागेवरती व्हेरिफिकेशन करतं. स्टेट बँकेचे लोकं इथे येतात, तिथं फोटो काढतात जागेवर आणि नंतरच ते व्हेरिफाय करतात आणि डिस्बर्समेंट करतात.
त्याच्यानंतर प्रॉपर्टी बनल्यानंतर रीतसर पोझिशन घ्यावी. तर पोझिशन घेताना कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला बिल्डरकडनं घ्यायला पाहिजे याची संपूर्ण एक वेगळाच मी व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही तो बघा. त्याचं मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता पुढचा मुद्दा बघूया. हे झालं बिल्डरबद्दल. आता बघूया की बँकेबद्दल. आता बँकेबद्दल व्यवहार करताना काय काळजी घ्यायला पाहिजे? आता आमची जी न्यूज आली, या न्यूजमध्ये त्या गृहस्थांनी बिल्डरबरोबर हा जो संपूर्ण टप्पा व्यवस्थित डॉक्युमेंटेशन बघितला की नाही बघितला मला माहीत नाही, पण मी मानून चालतो की त्यांनी बघितला नसेल. सो हे सगळे टप्पे बघणे गरजेचे आहे. आता त्यांनी बँकेत सुद्धा व्यवहार करताना हे मुद्दे बघितलेलं पाहिजे. हे सगळे एक टप्पा बघितलेला पाहिजे. आता आपण बघूया की ज्या बँकांनी प्रोजेक्ट मंजूर केलेला आहे तिथूनच होम लोन अप्लाय करावा. बिल्डरकडून प्रॉपर्टीचे ऑफर लेटर बँकेला द्यावे. त्याला ऑफर लेटरमध्ये प्रॉपर्टीची संपूर्ण इत्थंभूत माहिती असते. त्या बँकेला लागणारी इन्फॉर्मेशन असते ती बँकेला द्यावी, जेणेकरून बँक लोन तुमचं पटकन होईल. तुम्ही जेव्हा तुमचे के-वाय-सी डॉक्युमेंट बँकेला देतात. के-वाय-सी म्हणजे काय, की आपले जे काही पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट्स आहेत ते के-वाय-सी म्हटले जातात. नो यू कस्टमर बेसिकली. सो उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा बँकेला तुमचं पॅन कार्ड देणार किंवा आधार कार्ड देणार, सो ती सुद्धा देताना आपण एक काळजी घेणे गरजेची की ह्या पॅन कार्डचा किंवा आधार कार्डचा कुठंही गैरवापर होता कामा नये. सो इथं मी उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही पॅन कार्ड तुमचं एक्झाम्पल म्हणून आपण एच-डी-एफ-सी बँक उदाहरण घेतलेलं आहे. बँकेला तुम्ही दिले, तो हे देताना तर लिहायला पाहिजे. सहीच्या वरती लिहायला पाहिजे की हे पॅन कार्ड कॉपी एच-डी-एफ-सी बँकेला होम लोन देण्यासाठीच दिले आहे. याचा अर्थ काय की हे डॉक्युमेंट दुसरीकडे कुठेही वापरता येणार नाही. हे लक्षात ठेवा. देन 4 नंबरचा पॉइंट असा आहे की बँकेला प्रत्येक रुपया तुम्ही चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफरच द्यावा, त्याची रिसीट घ्यावी. वेगवेगळ्या प्रकारचे बँक्स चार्ज करतात. जसं बँक्स मॉर्गेज लोनचं चार्ज करते, स्टॅम्प ड्युटी चार्ज करते, थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन चार्ज करते. देन ॲडव्होकेटचा सर्च रिपोर्ट चार्ज करते. असे बरेचसे चार्जेस आहेत ते तुम्ही चेकने किंवा ऑनलाईनच ट्रान्सफर केलेले पाहिजे. बँकेकडून तुमचा सिबिल स्कोअर पण चेक केला जातो. जेणे तो सिबिल स्कोअर तुमचा खाली असेल तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतो आणि वर चांगला असेल तर रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो किंवा सेमच असतो. त्याच्यानंतर तुम्ही सही केलेल्या प्रत्येक कागदाचा फोटो घ्या. एक महत्त्वाचं आहे की बँकेकडे डॉक्युमेंटकडे गेल्यानंतर परत ते येत नाही, तर तुम्ही प्रत्येकाचा फोटो घेणे गरजेचं आहे. तुम्ही जे लोन डॉक्युमेंट सही करताय त्याची सुद्धा एक कॉपी मागून घेणे गरजेची आहे. ती कॉपी आपल्याकडे आपल्या फाईलला लावून ठेवायची. उद्या जर काही डिस्प्यूट झाला तर आपल्याकडे रेफरन्सला असणे गरजेची आहे. देन हे सगळं दिल्यानंतर लोन मंजूर किंवा नामंजुरीचे लेटर हे ईमेलवर मागून घ्यावे. आणि जर का लोन नामंजूर झाले असेल तर दिलेले सगळे कागदपत्र परत मागावी आणि लोन नामंजुरीचे कारण ईमेलवर मागून घ्यावे. कारण काय आहे? आता आपण जी काही न्यूज बघितली त्या न्यूजमध्ये असं सांगितलेलं आहे की कस्टमरने डॉक्युमेंट सगळे दिलेत, परंतु त्यांना हा नामंजूर झालेला ईमेल आलेला आहे किंवा त्यांना नामंजूर सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आता आपल्याला नामंजूर झालेला आहे. पण त्यांनी ती कागदपत्र परत मागितलीत का? हा एक प्रश्न आहे. सो तुम्ही ही कागदपत्र परत मागणे गरजेची आहे. ओरिजिनल मागावी, कॉपी नाही. त्याच्यानंतर होम लोन डिस्बर्समेंटला तुम्हाला बँक बोलवून घेते आणि त्याच्यावेळी तुम्हाला प्रॉपर्टी मॉर्गेज डॉक्युमेंट सही करावं लागतात. त्यावेळी तुम्हाला ओरिजिनल ॲग्रीमेंट टू सेल, पेमेंट रिसिट्स आणि डिमांड लेटर, आर्किटेक्ट सर्टिफिकेट द्यावे लागते. हे दिल्यानंतर बँक तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे साईन करणार आणि पुढच्या 2 दिवसामध्ये बिल्डरला पेमेंट दिलं जाईल आणि बिल्डरला हे पेमेंटसुद्धा त्यांच्या अकाउंटवर जमा करतात. आजकाल बँक सगळे ऑनलाईन ट्रान्सफर करतात. तो डिमांड लेटरमध्ये अकाउंटची इन्फॉर्मेशन दिलेली असते. अशा आधारे जर तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला नक्कीच मित्रांनो कुठलीही फसवेगिरी होणार नाही आणि तुमचा फसवेपासून बचाव होईल. आणि हे सगळे बचावाचे उपाय मी सांगितलेले आहेत. तुम्ही नक्कीच बघा, वाचा आणि सावधान राहा. आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलेला असेल. तर तुम्हाला अजून काही उपाय सुचवायचे असतील तर नक्कीच तुम्ही रिप्लाय करा. धन्यवाद.